तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनलवरती. तुमच्यापैकी अनेक जण माझे इन्स्टाचे रील बघून इकडे आले असतील. तर त्या सर्वांना माझं असं सांगणं आहे की मी हा जो सदरचा व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये मी फक्त माझा अंदाज देत आहे. फक्त तुम्ही कागद आणि पेन हातात घ्या. तुम्ही पण तुमच्या हाताने तुमच्या वहीत लिहिल्यावरती तुमच्या पण लक्षात येईल. काही जण ग्राउंडच्या मेरिट मधून बाहेर पडले, तर काही जण टोटलच्या मेरिट मधून बाहेर पडले. तर त्या सगळ्यांना माझं असं एक सांगणं आहे की तर आता तुम्हाला भरपूर वेळ भेटणार आहे झालेल्या चुका सुधारण्यासाठी आणि पुढच्या भरतीची तयारी करण्यासाठी. तर बघा, आपल्याला एखादी गोष्ट बघायची असेल तर आपण त्याच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात केली पाहिजे. आता जसं मी सांगते तुम्हाला, 9 नोव्हेंबर 2022 जी सगळ्यात पहिल्यांदा मोठी भरती निघाली होती, 18,331 पदांची. तर आता भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडल्यानंतर आता भरती झालेल्या उमेदवारांना मुख्यालयातून ट्रेनिंगला पाठवायचं. तर तेव्हा आपल्या महाराष्ट्रातले जे सर्व ट्रेनिंग सेंटर होते, तर त्या सगळ्या ट्रेनिंग सेंटरांची प्रशिक्षण देण्याची कॅपॅसिटी 8,400 जणांची होती. त्यावेळी उमेदवारांना 2 टप्प्यामध्ये ट्रेनिंगला पाठवलं आणि आमचं ट्रेनिंग हे फक्त 6 महिन्यांचं झालं. म्हणजे जून 2023 ला मला हजर केलं आणि जानेवारी 2024 ला माझं पासिंग परेड झालं. आणि सगळ्या ट्रेनिंग सेंटरची कॅपॅसिटी ही 8,400 होती. तर आम्ही ट्रेनिंग सेंटरला असताना 12 डिसेंबर 2023 ला शासनाने ट्रेनिंग सेंटरची कॅपॅसिटी ही 60% ने वाढवली आणि 8,400 चे 60% म्हणजे आपण एक लमसम 5,000 पकडू. 8,400 अधिक 5,000 बरोबर झाले किती? 13,400. तर इतक्या उमेदवारांची एकाच वेळी ट्रेनिंग होईल एवढी कॅपॅसिटी तयार करण्यात आली. आता यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, अर्ध्या जणांचं जे ट्रेनिंग पूर्ण झालं होतं व त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ज्यांचं ट्रेनिंग राहिलं होतं त्या उमेदवारांना ट्रेनिंग सेंटरला हजर केलं. तर पहिल्या भरतीचं इथपर्यंत लक्षात आलं. वहीमध्ये तुम्ही पण नोंदी करून घ्या, तारखा बिरखा आकडे बिकडे सगळे, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल की मला नेमकी काय सांगायचंय. त्यानंतर लगेच पुढच्या वर्षी मार्च 2024 ला पुढची भरती निघाली, 17,471 पदांची. तेव्हा जून जुलैमध्ये ग्राउंड झालं आणि ज्या त्या जिल्ह्याचे आपल्या आपल्या सोयीनुसार पेपर झाले. तेव्हा 22/8/2024 पर्यंत 17,471 पैकी 11,956 जणांना, म्हणजे ज्यांचं पेपर होऊन मेरिट लागलं होतं, त्यांना सप्टेंबरमध्ये ट्रेनिंगला पाठवणार होते. त्या अनुषंगाने तुम्ही जर बघितलं, सप्टेंबर 2024 पासून तर 9 महिन्यांचं ट्रेनिंग हे मे 2025 मध्ये पूर्ण होतं. नाही तर तुम्ही काउंट करून बघा, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तर बघा, भरती झाली होती 17,471 पदांची. तर त्यावेळेला आपल्या ट्रेनिंग सेंटरांची कॅपॅसिटी किती होती? 13,400 उमेदवारांची. आणि 17,471 पैकी 11,956 जण हे पहिल्या टप्प्यात ट्रेनिंगला पाठवले. म्हणजे 13,400 पूर्ण होईपर्यंत ज्या ज्या छोट्या जिल्ह्यांचे पेपर होऊन मेरिट लागले तसे तसे उमेदवार पुढे पाठवले असतील. तेव्हा 17,471 पैकी 13,400 यांचं ट्रेनिंग मे 2025 मध्ये पूर्ण होऊन ट्रेनिंग सेंटर रिक्त होणार होते आणि राहिलेले जे 4,000 उमेदवार आहेत त्यांना जून 2025 मध्ये ट्रेनिंगला पाठवणार होते. इथपर्यंत समजलं? तेव्हा मागील ज्या 2 भरत्या निघाल्या त्यांचा अंदाज घेत आता जी भरती निघाली, 15,631 पदांची भरती होती. त्याच्यात मुंबईच्या 1,000 जागा वाढल्या. आता त्याच्यात जर 1,000 जागा ऍड केल्या तर त्या किती होतात? 16,631. आणि आपल्या 10 ट्रेनिंग सेंटरची एकाच वेळेस ट्रेनिंग देण्याची क्षमता किती आहे? 13,400 जणांची. 16,631 पदांपैकी जर 13,400 उमेदवारांना जर मे 2026 मध्ये ट्रेनिंग सेंटरला पाठवलं आणि यांचं 9 महिन्यांचं ट्रेनिंग आपण जर काउंट केलं तर ते पूर्ण होतात जानेवारी 2027 मध्ये. तर मे 2026 पासून तुम्ही 9 महिन्याचा कालावधी पकडला ट्रेनिंगचा, तर त्याला जानेवारी 2027 उजडणार आहे. पण 16,631 पैकी फक्त 13,400 जणांचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं राहील 2027 मध्ये आणि 3,231 उमेदवारांचं ट्रेनिंग हे बाकी असेल. कारण बरोबर आहे ना, क्षमता जर आपली 13,400 जणांची आहे उमेदवारांना ट्रेनिंग देण्याची, तर बाकीच्यांना कसं काय पाठवतील? आता मी काय बोलते तुमच्या लक्षात आलं का? 16,631 पदांची भरती झालीये आणि ट्रेनिंग सेंटरची कॅपॅसिटी किती आहे? 13,400. तर एकाच वेळी सगळ्यांचं ट्रेनिंग होणार आहे की नाही? फक्त ट्रेनिंग किती जणांचं होईल? 13,400 जणांचं. इथपर्यंत समजलं का नीट, क्लिअर आणि कट मी जे काय सांगितले? आणि हे वहीमध्ये लिहून पण ठेवा. आता आपण येऊ आपल्या मेन मुद्द्यावरती. आता जानेवारी 2027 मध्ये 13,400 जणांचं ट्रेनिंग पूर्ण झालं. त्याच्यानंतर 2027 ला महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता अलीकडच्या काळात तुम्ही जर बघितलं असेल, कुंभमेळा हा प्रयागराजला झाला होता.
म्हणजे प्रयागराजला जेव्हा कुंभमेळा झाला होता, तेव्हा त्या कुंभमेळ्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तिथं 50,000 स्टाफ होता. तर त्याच अनुषंगाने आपण जर पकडलं तर नाशिकला पण 50,000 पकडूनच चाललं. आता समजा मी 50,000 पकडले, तिथे जरा 30ही लागू शकतं किंवा 30चे 60ही होऊ शकतं. तर त्याच अनुषंगाने नाशिकला देखील 50,000चा स्टाफ लागेल असं आपण पकडून चालू. 30/9/2022च्या स्थितीनुसार महाराष्ट्र पोलीस दलाचा सर्व स्टाफ 2,29,962 इतका होता. त्यामध्ये 21,291 हे अधिकारी असून 2,08,671 या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आता 2022 नंतर ज्या भरत्या झाल्या ते पद आपण ऍड करू. आता पहिली भरती झाली 18,331 पदांची, दुसरी झाली 17,471 पदांची आणि तिसरी जी आता चालू आहे ती 16,631 पदांची. आता याची जर तुम्ही एकूण बेरीज केली तर ती होती 52,433. तर 2022च्या आकडेवारीनुसार आपला जो स्टाफ होता तो होता 2,29,962 एवढा. तर त्याच्यामध्ये 52,433 3 भरत्यांचे ऍड केले तर तो टोटल आकडा होतो 2,82,395. तर त्यामध्ये इतर जे काही पद ऍड झाले असतील म्हणजे DYSP PSI तर ते मी काही काउंट केले नाही, तर त्यामुळे ते पद काय मला माहित नाही. पण PSI किंवा DYSP यांच्या ज्या जागा असतात त्या अशा 15,000 किंवा 16,000 मध्ये नसतात, त्यामुळे तो काय आकडा मी काउंट केलेला नाहीये. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तो काउंट करा आणि ती आकडेवारी जर आपण याच्यामध्ये प्लस केली तर राऊंड फिगर आपण हा आकडा 3 लाखाच्या आसपास मानून चालू. म्हणजे आपण असं गृहीत धरू की आपल्याकडे 3 लाखाचा सगळा स्टाफ आहे, तर 3 लाखापैकी जर 50,000 लोक हे कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी पाठवले तर आपल्याकडे 2.5 लाखाचा स्टाफ शिल्लक राहतो आणि त्याच्यामध्ये आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये ज्याने त्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखायची आहे. तर अशा वेळेला शासन कायदा व सुव्यवस्था राखण्याकडे लक्ष देईल की तुमचे ग्राउंड आणि पेपर घेत बसल. आता ही सगळी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितलेली आहे, त्याच्यामुळे माझ्या अंदाजानुसार परत एकदा दुसऱ्यांदा सांगते तर भरती ही 2027च्या डिसेंबर नंतरच चालू होईल आणि ग्राउंड साठी 2028च उजडेल. कुंभमेळ्याच्या आधी जर परत एखादी भरती घेतली तर आपल्याकडे ट्रेनिंग देण्यासाठी एवढी जागाच उपलब्ध नाहीये, मग त्या लोकांना ठेवणार कुठं हा पुढचा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे माझ्या अंदाजानुसार तरी जोपर्यंत ट्रेनिंग सेंटर मोकळे होणार नाही तोपर्यंत पुढच्या भरतीबाबत काही कुणकुण होणार नाही. आता जी पण मी माहिती तुम्हाला दिली ती पोलीस आकडेवारी असेल किंवा मागच्या भरत्यांबद्दल असेल किंवा ट्रेनिंग सेंटरची कॅपॅसिटी असेल, आता ही माहिती मी जिथून जिथून ऑफिशियल वेबसाईट वरून असेल जिथून मी घेतलीये आणि जिथे जिथे मी त्या गोष्टीबद्दल उल्लेख केलाय, जसं की आता पोलीस ट्रेनिंग सेंटरची जी कॅपॅसिटी जी 8,400 वरून 13,400 इतकी झाली, ते 12 डिसेंबर 2023च्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेले. तिथं तुम्ही झूम करून जरी बघितलं तरी तुम्हाला ते दिसेल. जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीचा मी उल्लेख केलेला आहे तिथे तिथे मी ती बातमी ऍड केलेली आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त माझा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि ज्या गोष्टींना धरून मी माझा अंदाज व्यक्त केला त्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये ऍड केल्यात. तुम्ही व्हिडिओ रिवाइज करून बघितलं तरी काय हरकत नाही. तर हा व्हिडिओ बघून तुम्ही तयारी सोडा किंवा तुम्ही तयारी करू नका असा कोणताही उद्देश नाहीये. तुम्ही उद्यापासून किंवा आत्ताच्या ह्या क्षणापासून जरी पुढच्या भरतीची तयारी केली तर काही हरकत नाही. म्हणजे भरती होण्यासाठी असं नाही की भरती निघाली मग मी तयारी चालू केली, असं कधीच होत नाही. भविष्यात जर शासनाच्या मनात आलं आणि त्यांनी जर डिसेंबरच्या आधीच भरती जाहीर केली तर उद्या कोणी म्हणायला नको तुझा व्हिडिओ बघितला आणि आम्ही तयारी बंद केली. म्हणजे माझ्या नावाने बोंबलायची गरज नाही हे आधीच सांगून टाकते. नाही तर मग भरती निघायची आणि तयारी नाही, असं नको व्हायला. पोलीस व्हायचं म्हणजे 2 आणि 3 महिन्यात जाहिरात आली मग तयारी करायची मग पोलीस होत नाही. विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष जाऊन मेहनत घेतात ना तेव्हा त्यांचं सिलेक्शन होत असतं. तर तुम्ही आत्तापासून जरी तयारीला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. त्याच्यामुळे संबंधित व्हिडिओ जो आहे हा मी फक्त माहिती देण्यासाठी बनवलाय. कोणाला भरतीपासून डिस्ट्रॅक्ट करायचा असा माझा अजिबात उद्देश नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मनात जर व्हिडिओला घेऊन काही शंका असेल तर ते खाली कमेंट मध्ये टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लवकरच आपण आपल्या चॅनल वरती लेक्चरचे व्हिडिओ टाकायला चालू करणार आहे. ज्या लेवल पर्यंत मला येतं तेवढं मी सगळं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे.